आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. वाह 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 वाह. असं नको बोलूस. तू पण तुझ्या पद्धतीने हातभार लावतोसच घराला. वाह वाह वेडा आहेस, मी काय अन्नपूर्ण आहेस. वाह वाह तू पण आमचा खूप गुणी मुलगा आहेस रे, खरंच. आजी आजोबा तुम्ही का रडताय? सुपरमॅन आणि सुपरवुमन कधीच रडत नाही. आम्ही कुठे रडतो? आलीस खाल्लीस माती बरं वाटतंय आता. तरी तुला बजावलं होतं की आई बाबांना तिथे बोलवू नकोस म्हणून. उगाच रागराग करू नका आता. खरं तर बाबा तिकडे येणारही नव्हते, मी आणि आईच येणार होतो फक्त. मग कसे आले अचानक? कसे आले? हे आई बाबांचं वागणं तुला विचित्र नाही वाटत? तुमच्या इतकं तर अजिबातच वाटत नाही. कारण ते जे काम करतायत ना ते सगळ्यांसाठी करतायत, कुटुंबासाठी करतायत. त्यात लाज वाटण्यासारखं काय? लाज वाटण्यासारखं काय म्हणे? आज आली होतीस ना, माझ्या ऑफिस मधले लोक कसे टिपटॉप राहतात बघितलंस ना. त्यांच्यात रोज उठबस करावी लागते मला. आज आईने जे काही सर्वांसमोर कौतुक केलंय ना, त्यानंतर त्यांच्या नजरेत काय राहिली माझी किंमत? हा सांग ना. त्याचा काही विचार करता तुम्ही लोक? काय संबंध? बाबा काय काम करतायत याच्याशी त्यांचा काय संबंध आहे? जाऊ दे, तुला नाही कळणार ते. आणि हे आई बाबा स्वतःच्या इतक्या मोठ्या गोष्टी घरच्यांपासून लपून का ठेवतात? आई बोलणारच होत्या. त्या मला म्हणाल्या होत्या की मला सगळ्यांशी काहीतरी बोलायचंय म्हणून. बोलली का? नाही ना. उगाच नुसतं दवंडी पिटत राहायचं, मुद्द्याचं काय ते बोलायचंच नाही. काय हो, आईंच्या नावाने इतकं बोलताय तुम्ही? तुम्ही स्वतः काय करताय? इतक्या दिवसाचं मी तुम्हाला सांगतेय की आपण जे घर बांधतोय ते सांगूया सगळ्यांना. सांगितलं तुम्ही? ऐकलत माझं? काय बोललीस? काही नाही, मी हेच म्हणतेय की तुम्ही का लपून ठेवलं? सांगितलं का तुम्ही तुमच्या घराबद्दल, तुमच्या जमिनीबद्दल सांगितलं? हे तू मंद आहेस का ग? कुठला विषय कुठे नेऊन ठेवतेस? का? काय फरक आहे या दोन्हींमध्ये? तुम्ही पण तुमच्याबद्दलची अतिशय महत्वाची गोष्ट आई बाबांना सांगितली, लपवूनच ठेवली ना. ए, तुला कळतंय का या दोन गोष्टींची तुलना कशी होऊ शकते? हा, बाबांनी रिक्षा चालवणं ही किती लाजिरवाणी गोष्ट आहे आणि मी स्वतःची जमीन घेऊन घर बांधणं ही किती अभिमानाची गोष्ट आहे. हो खरं? मग सांगा ना, अभिमानाने सांगा. तो मुद्दा नाहीये ग. यांना जर का कळलं ना की मी स्वतःचं घर बांधतोय तर माझ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल आणि सगळे म्हणतील आम्ही पण येतो तुमच्या घरात राहायला. हेच हाच विचार करून त्यांनी त्यांचं सत्य तुमच्यापासून लपवून ठेवलं असेल. आणि ते योग्यही. आणि त्याची तुम्हाला किती लाज वाटते ना, हे उघडच आहे. तोंडाला येईल ते बडबडू नकोस. तुझ्याशी बोलण्यात काही अर्थच नाहीये. मी आलोच. चुका दाखवून दिल्या की सारखा पळ काढायचा. कधी सुधारणार नाही हा माणूस.
आणि अगं आई बाबा किती कष्ट घेत आहेत ग त्यांच्या संसारासाठी. आणि मी इतक्या तरुण वयात एक लोन फेडण्यासाठी एवढं वाईट काम करून बसलो. आणि मी खूप वाईट आहे ना ग, खूप वाईट आहे ना ग, खूप वाईट आहे ना मी. हा. एक मिनिट. आई बाबांच्या कष्टाचं रडगाणं सांगून तू माझ्याकडून काय सिंपती गेन करतोयस? असं नाहीये ग हनी. आधी स्वतःला प्रूव्ह कर. Janu loves me. Janu loves me not. Janu loves me. Janu loves me not. Janu loves me. Janu loves me not. बिचारा जेम्स. खूप खूप वाईट वाटतं रे तुझं. ऍक्च्युली खूप दया येते. सॉरी, दया नाही, कीव येते.